यावेळेस मात्र ऑफ साईडच्या दिशेने जाताना हा चेंडू पॉइंट रिजन मध्ये आणि येतो चौकार. बॅट्समॅनच्या समोर कोणी उभं राहायचं नाहीये साईड स्क्रीन समोर. आणि येतो पुन्हा एकदा मोठा फटका, गगनचुंबी षटकार. धावांचा पाऊस पडतोय. जरी आकाशातला पाऊस थांबला असला तरी ग्राउंड मध्ये धावांचा पाऊस पाडण्यात यशस्वी ठरता येतं शाळाचे बॅटर्स. पुन्हा एकदा मोठा फटका, येतो आणखी एक षटकार. आणखी एक षटकार लगावल्यास सन्माननीय उषाताई पाटील यांच्याकडून 3 षटकारांच्या हॅट्रिक साठी 501 रुपयांचं जाहीर पारितोषिक. उषाताई पाटील लगातार 3 धावसंख्या झाली 27 धावा 27. पहिल्याच ओव्हर मध्ये 27 धावांचा पाऊस पडलाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली 27. पहिला चेंडू भिरकावला लेक्चरच्या दिशेने आणि नक्कीच पाहणे महत्वाचं ठरणार आहे. पंचांचा इशारा येतो घोषित क्षेत्रात 1 धाव. वॉर्निंग दिली का फर्स्ट बाउन्सची? पुढचा चेंडू यावेळेस मात्र थेट फिल्डरच्या हातात चान्स बनत होता, मात्र या कॅचला कन्वर्ट केलंय 6 मध्ये. धावांची लेट. यावेळेस मात्र स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, फिल्डर येतो खाली नक्कीच, परंतु झेल मात्र काही थोडासा अवघड होता आणि यासोबतच 2 धावा नक्कीच पूर्ण होत आहेत. तो फलकावर नजर टाकून धाव संख्या झालेली आहे. यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन जातोय चेंडू घोषित क्षेत्रात 1 धावेसाठी. धावफलक पुढे सरसावता येऊन थांबतोय 37 धावांवरती. यावेळेस मात्र अंगावरती जास्त आला होता हा बॉल, खेळून काढण्याचा प्रयत्न, मात्र नक्कीच झेल अतिशय सुंदर इथे टिपला. समजलं नाही मागच्या फिल्डरने का डाव मारली, पण चांगला झेल नक्की टिपला.
संस्कार होतोय आउट आणि नवीन बॅटर येतोय ग्राउंड मध्ये सुशांत सुळे. धाव संख्या झालेली आहे 37. शेवटचा बॉल या षटकातला शेवटचा चेंडू. हा चेंडू आणि पाठवला याला घोषित क्षेत्रात 1 धावेसाठी. 38 धावा फलकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त. 38 धावा. उद्या घेऊन भरून कोण आहे? जयदेव आहे ना सायकल. जयदेव याच्यासाठी सुवर्ण संधी उपलब्ध. मागे स्ट्राईक वर असताना लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार मारले होते. जर या चेंडूवर देखील षटकार लगावला तर 3 षटकारांची हॅट्रिक होईल आणि त्यांना 501 रुपयाचं जाहीर पारितोषिक. पाहूयात हा चेंडू. यावेळेस मात्र षटकार मारण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेला होता. बॅट जोरात फिरवली होती परंतु संपर्क झाला नाही आणि चेंडू जातोय निर्धाव. अजूनही संधी आहे. समोर लावलेल्या बॅनरला देखील षटकार मारल्यास 501 रुपयांचं जाहीर पारितोषिक. यावेळेस मात्र थोडं चुकले आणि थेट अंगावर आलेला हा चेंडू खेळण्यात थोडासा उशीर झाला. हवेत उडवला आणि फॉलो थ्रो मध्ये योगेश याने सुंदर असा झेल टिपला. जयदेव वैयक्तिक खेळ करून आता पुन्हा पवेलियन मध्ये. नवीन खेळाडू येतो क्रीजवर विवेक शेलार. विवेक पाटील आलेले आहेत क्रीजवर. धाव संख्या झालेली आहे 38 धावा. आणि यावेळेस मात्र विकेट किपरने काय सुंदर झेल टिपलाय. विवेक पाटील आला आणि गेला. अनलकी ठरलेत. योगेशला मात्र इथे हॅट्रिकचा चान्स आहे. जर हॅट्रिक घेतली तर बक्षीस आहे का? सोमू कल्याण. जर योगेश याने या चेंडूवरती हॅट्रिक घेतली तर सोमू कल्याणकर यांच्याकडून 501 रुपयाचं जाहीर पारितोषिक. हा चेंडू पाहूयात योगेशचा. आपटला होता बॅटच्या कडेपासून थोडासा जवळ नक्कीच होता हा चेंडू. कदाचित एज लागली असती परंतु अजूनही हॅट्रिकचा चान्स उपलब्ध आहे योगेश. हॅट्रिक बॉल आणि यावेळेस पुन्हा एकदा वाईड फेकलेला आहे. यानंतर होणारा सामना शिवाजी सुरत संघ आणि भूमिपुत्र स्ट्रायकर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचे. पुन्हा एकदा हॅट्रिकचा चान्स आहे. पाहूयात योगेशचा हा चेंडू. हॅट्रिक बॉल. कॅच इट.
थोडासा लांब पडला, परंतु नक्कीच चांगल्या टप्प्याचा एक चेंडू होता. योगेश यांनी बांधून ठेवले छावाच्या दोन्ही बॅटरला. योग्य अशी कामगिरी करताना आपल्या संघासाठी योगेश. किती बाकी आहे आता बॉल? दोन बॉल बाकी आहे रे. आणखी 2 चेंडू शेष या षटकातले. पाहूयात योगेश आणखी एक गडी बाद करू शकतात का. बॅट फिरवली परंतु बॅटचा संपर्क झाला नाही. चेंडू निर्धाव. धावफलकावरती 41 धावा. या षटकातला शेवटचा चेंडू योगेशचा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख टप्प्याचा चेंडू आणि हा देखील निर्धाव. षटकाची समाप्ती. षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 41. यानंतर सामना शिवाजी स्मृती संघ विरुद्ध भूमिपुत्र स्ट्रायकर्स. दोन्ही संघाचे कर्णधार तयार व्हायचे नाणेफेकीसाठी. या सामन्यातला या इनिंग्स मधला शेवटचा षटक आणि सुरुवात वाईडने केली जाते. 42 धावा. होऊ शकत पटपट खेळत होईल. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि नक्कीच फिल्डर तिथे तैनात. 2 धावा धावून पूर्ण. जॉन बन गया डॉन. किती 44 ना. धाव फलकावर 44 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु हुकलेत. त्याला जॉन का बोलतो. पुन्हा एकदा आपटी बार फुटलाय वाईडच्या स्वरूपात. पंचांचा इशारा येतो. नो बॉल आणि त्यानंतरच फ्री हिट. मनोज चव्हाण व्यासपीठावर यायचं. फुलटॉस चेंडू डाऊन द ग्राउंड खेळलेला हा. पहिली धाव पूर्ण होते. नक्कीच यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि अतिशय उत्कृष्टरित्या हा चेंडू अडवला. आपल्या संघासाठी महत्वाच्या अशा 2 धावा की 3 धावा. 2 धावा नक्कीच आपल्या संघासाठी वाचवल्या आहेत. रनआउटची देखील अपील केलेली होती परंतु पंचांनी ही अपील फेटाळून लावली आहे. धाव फलकावर एकदा नजर टाकूया. धाव फलकावर धाव संख्या झालेली आहे 49 धावा. 50 धावांसाठी 1 धाव.
2 चेंडू शेष आणि या सोबतच ओव्हरथ्रो. पंचांचा इशारा येतो वाईडच्या स्वरूपात. वाईड प्लस 1. धावसंख्येने 50चा टप्पा पूर्ण केला आणि 1 पोहोचलेला आहे 51 धावांसाठी. वाईड प्लस 1 एक धावून काढला ओव्हरथ्रो. 2 चेंडू शेष. यावेळेस मात्र गडी होतोय बाद कारण बॅटची लागली होती कडा. परतावे लागेल पुन्हा एकदा पॅव्हिलियन मध्ये. शेवटचा चेंडू बाकी. शेवटचा चेंडू लास्ट बॉल ना. शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातला, या इनिंग मधला. पुन्हा एकदा आपटलेला हा चेंडू आणि पंचांनी इशारा दिला नो बॉल. नो बॉल प्लस फ्री हिट. अनिल यांनी जर षटकार लगावला तर सोमू कल्याणकर यांच्याकडून 101 रुपयांचा जाहीर पारितोषिक. शेवटचा हा चेंडू पाहूयात. हा चेंडू जातोय का षटकारासाठी आणि षटकार आलेला आहे. अनिल थेट धावत आलेले आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये 101 रुपयांचं जाहीर पारितोषिक कलेक्ट करण्यासाठी. फलकावर जोडल्या गेल्या आहेत 58 धावा. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे 49 धावांची. हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक. 59 धावांचा डोंगर इथे पार करायचा आहे. हॅलो हॅलो शिवाजी स्मृती संघ विरुद्ध भूमिपुत्र स्ट्रायकर्स. दोन्ही संघ नाणेफेकीसाठी यायचं. तुमची नाही होणार आज. नाणेफेक होते भूमिपुत्र स्ट्रायकर विरुद्ध शिवाजी स्मृती संघ आणि बघूयात नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने झुकतो. आता हेड्स आणि टेल्स फॉलो केलं जातं. पूर्वी छापा आणि काटा फॉलो केला जायचा. पाहूया छापा आणि काटा. छापा असा कॉल दिलाय किडूने आणि यासोबत भूमिपुत्र स्ट्रायकर्स
आणि टॉस जिंकलाय. चला लवकर सामन्याला सुरुवात करायची. यानंतर आणखी एक सामना खेळवला जाणार आहे. डार्लिंग आणि केके. डार्लिंग आणि केके. भूमिपुत्र स्ट्रायकर आणि शिवाजी स्मृती. त्याच्यानंतर केके 11 आणि डार्लिंग. केके 11 आणि डार्लिंग. त्याच्यानंतर लायन्स आणि स्ट्रायकरचे उद्याची सकाळची. पहिल्या चेंडूवरती संस्कार याला यश प्राप्ती. पहिल्या चेंडूला गडी वारत थेट बोल. फर्निचर तोडफोड कामगिरी. दुसरा चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा सुरेख टप्पा, परंतु दिशाहीन. अतिरिक्त वाईटच्या स्वरूपात एक धाव जोडली जाते. यावेळेस मात्र पेल जोरदार कडाल घेऊन गेलाय का चेंडू विकेट किपरच्या हातात. पंचांनी अपील फेटाळली आहे. चेंडू जातो निर्धाव. यावेळेस मात्र मोठा फटका, गगनचुंबी षटकार येतोय का? पण त्या षटकाराच्या आधी फिल्डर उभा आहे आणि त्याने टिपलेला आहे हा झेल. पहिल्या षटकामध्ये 2 मोठे झटके लागतात. हिरोज, भूमिपुत्र हिरोज या संघाला.
यावेळेस मात्र आत घुसलेला आहे चेंडू. जातो निर्धाव. धाव फलकावर फक्त आणि फक्त एक धाव. शॉट मारला उत्कृष्ट फील्डिंग. चेंडू थांबतो नक्कीच. एक धाव पूर्ण होते. 2 धावा फलकांवरती. यावेळेस मात्र अर्ध्या टप्प्याचा चेंडू होता. एक धाव निश्चित. धावसंख्या 3 धावांवरती. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली आहे 3 आणि त्यासोबतच 2 विकेट्स देखील. बॉलर कोण आहे सांग रे. जयदेव. उद्या 6 मॅच आहे टोटल आणि आजची 1 7 आणि 3 हे सेमीफायनल फायनल. 3 सेमी 2 सेमी आणि 1 फायनल. 6 आणि 7 8 9 10 10 मॅच. आज जास्त झाला नाही. 14चा वर झाला. 14 फायनल उद्या 4ला वगैरे झाली पाहिजे. 4:30ला वगैरे. हां मग लाईट जाईल ना. पुन्हा एकदा पंचाचा इशारा. नो बॉल आणि फ्री हिट. पहिला वाईड आणि पहिला वाईड आता. वाईड आणि आता नो प्लस 1. अरे वाह क्या बात है. पण फिल्डर येतोय का खाली. जेल होता राहिला जेल. पंच काय घोषित करतायत. 4 धावा घोषित केल्यात पंचांनी. एक चेंडू 10 धावा. जिंकण्यासाठी आवश्यक आहे 59 रन्सचं टार्गेट. यावेळेस मात्र फ्लॅट बॅटेड शॉट. चांगला रिसीव्ह केला बाउंड्री लाईनला. 2 धावा धावून पूर्ण.
यावेळेस मात्र फ्लॅट बॅटेड शॉट थेट सीमारेषा पार येतो षटकार. धावसंख्या येऊन पोहोचली 18 धावांवरती 18 रन्स. फुलटॉस चेंडू चेंडू यावेळेस मात्र थोडासा आखूड टप्प्याचा नक्कीच होता. उत्कृष्ट तर खेळून काढले. रनआउटची अपील केली जाते स्कोअर लीग पंचांकडे, परंतु अपील हे फेटाळून लावले. धाव फलकावरती आता आलेले आहेत 20 धावा. या षटकातला शेवटचा चेंडू यावेळेस मात्र बॅटच्या खाली होता आणि अतिशय उत्कृष्ट झोल असा टिपला. लॉंगऑफच्या रिव्हिजन मध्ये षटकाची समाप्ती होते. 2 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 20. बारा चेंडूंमध्ये 39 धावांची आवश्यकता असणार आहे हे रोज नाशिक करण्यासाठी. यावेळेस मात्र घोषित क्षेत्र जातो चेंडू. पंचांचा निर्णय होतो ठरतो. पंचांनी इथे माफ करा निर्णय दिलेला आहे. षटकारासाठी दिला चेंडू मिळतील पूर्ण 6 धावा. यावेळेस मात्र काय सुंदर झेल टिपला आहे फॉलो थ्रू मध्ये. शेवटपर्यंत बरोबर नजर खेळून ठेवली. बॅटची कडा घेऊन चेंडू चालला होता, परंतु या चेंडूला रोखलं, स्वतःला सांभाळलं, बॅलन्स कंप्लीट केला आणि कॅच पण कंप्लीट केला. उत्कृष्ट कामगिरी आपल्या संघासाठी. छावा चमकतोय आपल्या संघासाठी अनिल. सर्व खेळाडूंना इथे सुवर्ण संधी उपलब्ध. बाहेर गेलेले
विकेट गेलेली आहे. बिगल झालेत बॅट्समन. आणखी एक गडी बाद जातोय माघारी. सर्व खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध आहे. कमिटीकडून सूचना आली आहे. बाहेर गेलेल्या बॉल्स पैकी जर 5 बॉल्स शोधून जर कोणी आणून दिले तर त्यांना 101 रुपयांचं जाहीर पारितोषिक दिले आहे. तेच झालं ना. 101 रुपये आहे. 500 का 101 रुपये. नाही रे, बाकीचं मिळतं. 30 नाही, 30 का 35 है. 30 का 35 है. सूर्या यावेळेस मात्र या टप्प्याचा चेंडू होता. रनआउट होतोय का? नाही होत. पुन्हा क्रीज मध्ये पोहोचल्यामुळे दोन्ही बॅट्समन इथे सर्वाइव्ह होत आहेत. सूर्यकांत का धावसंख्या स्कोर काय? 28. 9:38. 9 चेंडू 38 धावांची आवश्यकता. यावरला एक सिक्स आला ना. यावरला एक सिक्स आला, एक वाईड आला आणि एक सिंगल आणि 2 विकेट. त्यांचा वाईड बॉल. 4 चेंडू 29 धावा. 8 चेंडू 30 धावांची आवश्यकता. उलटा जातो चेंडू घोषित क्षेत्रात. 1 धाव नक्की मिळेल. मी आता बघतोय मला. हा ते कोण आहे? पुढचा चेंडू यावेळेस फुल टॉस चेंडू होता आणि या चेंडूला थेट भिरकावलं. येतो कडकडीत षटकार. धावसंख्या येऊन पोहोचते 36 धावांवरती. 9 बॉल, सॉरी 7 बॉल, 6 बॉल 23. 6 चेंडू 23 धावांची आवश्यकता. ही कशी बॉलची आहे. आपण किती बॉक्स देत बघ काढून. सहा बॉक्स आहेत. 4 गेले. हा 7वा. स्पोर्ट्स शूज लागतील ते सर्व इथं मिळतील आणि एकदम योग्य दरामध्ये भेटतील आणि क्वालिटी पण चांगली भेटेल. आम्ही इथं आलोय त्यासाठी क्वालिटीसाठीच आलोय आणि तुम्ही पण या. आम्ही तुम्हाला अपील करतो. धन्यवाद. यावेळेस मात्र समजलंच नाही हा चेंडू नक्की काय झाला आणि पंचांनी मात्र इथे इशारा दिलाय. पंच वाईड आहे की नाही? आहे. पुन्हा एकदा पंचांचा इशारा. नो बॉल प्लस फ्री हिट.
6 चेंडू 21 धावांची आवश्यकता. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. चांगल्या टप्प्याचा चेंडू होता, पूर्वी टाकलेला होता पण कनेक्ट झाला नाही. 5 बॉल 23 21. 5 चेंडू 21 धावांची आवश्यकता. षटक हाताळतोय सुशांत. यावेळेस मात्र गगनचुंबी थेट फिल्डरच्या हातात होता हा चेंडू, परंतु कॅच सुटलाय. पण प्रश्न असा आहे की ही मॅच अजून सुटली आहे की नाही. ना 4 चेंडू 20 धावा, 3 मोठे फटके. पाहिला चेंडू आटातला होता यावेळेस. मिसफील्ड 2 धावा पूर्ण धावून 3 चेंडू 18 धावा. याचाच अर्थ 3 षटकार, आणि जर 3 षटकार लगातार लावले, 3 षटकारांची हॅट्रिक झाली. वन शॉट दिला. ओके पंच. 3 चेंडू 19 धावा. सामना बरोबरच सोडायचा असेल तर 3 चेंडू 3 मोठे फटके. आणि पाहूयात हा चेंडू यावेळेस मात्र हुकलेला आहे. चांगल्या टप्प्याचा चेंडू होता, पुढे टाकलेला आणि थेट फर्निचर तोडफोड कामगिरी. 2 चेंडू 19 धावा. आता मात्र सुशांत कडून अपेक्षा असेल 3 इंच फक्त आणि फक्त लिगल डिलिव्हरीची. टाक ना सुजय टाक संदीप सुजय. आणि आल्या खेचला मोठा फटका जातो थेट सीमारेषा पार षटकारासाठी. इट्स आउट ऑफ द ग्राउंड. इट्स अ बिग हिट. एक बॉल 1 चेंडू 13 धावा. पंचांचा निर्णय अतिरिक्त धाव. 1 चेंडू 12 धावा. आता जर नो बॉल टाकला तर मात्र ही घोर चूक. बघूया यावेळेस मात्र कोणती चूक नाही सुशांत कडून. निर्णय कशी बोलली आणि यासोबतच छावा संघाने जिंकलेला आहे हा सामना. चला पुढचा सामना लवकर सुरुवात करायची आहे. शिवाजी स्मृती संघ